आपल्या भारताच्या शेजारचा देश असलेल्या नेपाळमध्ये मोठं अराजक सध्या माजल्याचं दिसून येतं आणि नवतरुणाई म्हणजे जेन झी रस्त्यावर उतरलेली आहे। अगदी काल मंगळवारचा दिवस हा नेपाळच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि घडामोडींनी भरलेला ठरला आणि या देशामधला हिंसाचार एका बाजूला थांबण्याचं नाव घेत नाहीये तर दुसऱ्या बाजूला या देशाचे पंतप्रधान असलेले के.पी. शर्मा ओली यांनी राजीनामा काल दिलेला होता। अगदी लोकांनी किंवा तरुणांनी तिथल्या मंत्र्यांचे बंगले काल पेटवून दिले। एवढंच काय तर पंतप्रधान कार्यालय असेल, संसद असेल आणि राष्ट्रपतींचं जे काही कार्यालय आहे, भवन आहे हे सुद्धा पेटवलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये नेपाळमध्ये नेमका आता पुढे काय होणार आणि ही अस्थिरता नेपाळमधली किती दिवस चालणार असा प्रश्न उपस्थित होत असताना आज अशी एक बातमी आलेली आहे की तिथल्या सेना प्रमुखांनी आता सर्व कमांड आपल्या हातामध्ये घेतलेली आहे। आता ही जी काही तरुणाई आहे, नवतरुणाई आहे, हे रस्त्यावर येण्याचं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हिंसाचार नेपाळमध्ये होण्याचं कारण असं सांगितलं जात आहे ते म्हणजे सोशल मीडियावरती घातलेली बंदी आणि याच्याबरोबरच कुठंतरी नेपोटिझमचा आरोप तिथं होत होता आणि नेपो किडचा जो प्रश्न सातत्यानं तिथं उपस्थित होत होता, यासोबतच भ्रष्टाचाराविरोधात ही तरुणाई रस्त्यावर आल्याचं दिसून येत आहे। अशा परिस्थितीमध्ये या तरुणांचं नेमकं नेतृत्व कोण असा प्रश्न समोर येत असतानाच एक सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा आणि एक आवाहन करण्यात येत आहे ते म्हणजे बालेन शाह यांनी नेपाळची जबाबदारी स्वीकारावी आणि पंतप्रधान बनावं। आता अशा वेळी प्रश्न असा पडतो की हे बालेन शाह नेमके आहेत कोण आणि त्यांची एवढी प्रसिद्धी नेपाळमध्ये कशी आणि लोक त्यांच्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात आकर्षित होण्याचं कारण काय हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी कैलास, आपण पाहत आहात विषयच भारी। तर मंडळी, नेपाळमध्ये सध्या जे काही अराजकाची आणि अशांततेची मोठ्या प्रमाणात परिस्थिती आहे याचं कारण आधी सांगितल्याप्रमाणे एक म्हणजे सोशल मीडियामध्ये तिथं जी काही बंदी घातली गेली सोशल मीडिया साइट्सवरती, याच्या विरोधात कुठंतरी सरकारच्या विरोधात, नेपाळी सरकारच्या विरोधात असंतोष मोठ्या प्रमाणात तरुणाईमध्ये दिसून येऊ लागला। आता नेपाळमधल्या सोशल मीडिया युजर्सची संख्या किती आहे हे जर आपण पाहिलं तर साधारण 1.25 कोटी लोक तिथं सोशल मीडिया वापरतात आणि विशेषतः नेपाळची लोकसंख्या किती आहे? आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या जवळपास 13 कोटी आहे तर नेपाळची लोकसंख्या ही अवघी 3.25 कोटी आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नेपाळमधले सोशल मीडिया युजर्सची संख्या जर पाहिली तर ती सुद्धा अत्यंत आपल्याला कमी वाटते। मात्र नेपाळच्या तुलनेमध्ये सध्या जे काही जेन झी आहे, विशेषतः जे काही 62 लाख तिथले नवतरुण आहेत, हे मोठ्या प्रमाणामध्ये असंतोषामध्ये या महत्त्वाचा घटक असल्याचं बोललं जात आहे आणि हेच आता रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि काठमांडू शहरासह नेपाळमध्ये हा कुठंतरी मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळल्याचं दिसून येतं। आतापर्यंत जवळपास 24 लोकांचा मृत्यू याच्यामध्ये झालेला आहे आणि कालची आणि आजची जर आपण घडामोड पाहिली तर नेपाळमधले जे काही आर्मी चीफ आहेत हे स्वतः रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि राष्ट्रपतींसोबत त्यांच्या बैठका सुरू आहेत आणि लवकरच तिथं कर्फ्यू सुद्धा त्यांनी आता सुरू केलेला आहे आणि सर्व देशामध्ये कशा पद्धतीनं परिस्थिती नियंत्रणात आणता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत। या सगळ्या हिंसाचाराच्या प्रकरणांमध्ये आणि जाळपोळीच्या घटनांच्या दरम्यान असं लक्षात येतं की हे जे काही जेन झी आहेत हे एका व्यक्तीचं नाव सातत्यानं घेत आहेत आणि असं म्हणतायत की बालेन शाह हे जे काही नेते आहेत त्यांनी तिथं आता जबाबदारी घेतली पाहिजे, देशाचं पंतप्रधानपद स्वीकारलं पाहिजे अशी या तरुणांची मागणी असताना दिसून येते। नेमके हे बालेन शाह आहेत कोण? तर हे आता सध्या काठमांडूचे महापौर आहेत। 2022 साली त्यांनी अपक्ष म्हणून काठमांडूची निवडणूक लढवलेली होती। नेपाळी सरकारनं या सोशल मीडियावरती जी बंदी घातली आणि भ्रष्टाचार विरोधातली लढाई आणि नेपो किडचं जे काही आव्हान मानलं जात होतं याच्या विरोधात ही तरुणाई रस्त्यावरती उतरल्यानंतर सर्वप्रथम यांना पाठिंबा देणारे नेते म्हणून बालेन शाह यांच्याकडे पाहिलं जातं। बालेन शाह हे नेमके कोण आहेत आणि त्यांची एकंदरीत आजपर्यंतची कारकीर्द कशी आहे हे पाहूया। मात्र यापूर्वी आपल्याला एक लक्षात घ्यावं लागेल की सर्वप्रथम या तरुणांना पाठिंबा जर कोणी दिला असेल तर तो बालेन शाह यांनी दिलेला होता आणि त्यावेळी ते असं म्हटलेले होते की आंदोलकांच्या आकांक्षा, उद्दिष्टे, विचार मी समजून घेऊ इच्छितो। राजकीय पक्ष, नेते, कार्यकर्ते, खासदार आणि प्रचारकांनी या रॅलीचा स्वार्थासाठी वापर करू नये असं आवाहन सुद्धा बालेन शाह यांनी केलेलं होतं। यासोबतच त्यांनी असंही म्हटलेलं होतं की जेन झीची जी काही रॅली आहे याला संपूर्ण पाठिंबा मी देत आहे आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की हे जे काही आंदोलन आहे याच्या पाठीशी मी नेहमीच उभा राहीन अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा त्यांनी या तरुणांना केलेलं आहे। त्यामुळे कुठंतरी मोठ्या प्रमाणामध्ये लोकप्रियता बालेन शाह यांची या जेन झी आणि कुठंतरी बालेन शाह यांची मोठी प्रसिद्धी या तरुणांमध्ये झाल्याचं दिसून येतं। आता त्यांची सुरुवातीपासूनची कारकीर्द कशी आहे ते पाहूया। तर काठमांडूचे 15वे महापौर म्हणून बालेन शाह यांची नियुक्ती झालेली आहे। ते व्यवसायानं सिव्हिल इंजिनियर आहेत आणि यासोबतच ते रॅपर सुद्धा आहेत आणि 2022 मध्ये जी काठमांडूमध्ये जी काही नगरपालिकेची निवडणूक झालेली होती, महानगरपालिकेची निवडणूक, याच्यामध्ये ते महापौर म्हणून अपक्ष निवडून आलेले होते। ते कोणत्याही पक्षाशी निगडीत नाहीत, ते स्वतंत्र असल्याचं दिसून येतं। यासोबतच त्यांची प्रतिमा एक अत्यंत चांगला प्रशासक म्हणून सुद्धा झालेली आहे आणि अनेक लोकांची कामं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहेत। विशेषतः विकास कामांमध्ये त्यांनी चांगल्या
प्रकारे भर दिल्याचं बोललं जातं। यासोबतच त्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये अत्यंत कडक भूमिका सुरुवातीपासूनच घेतलेली होती। विशेषतः भ्रष्टाचाराविरोधाची लढाईचं एक नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। यासोबतच तरुणांचे प्रश्न असतील, सामाजिक प्रश्न असतील, बेरोजगारीचे प्रश्न असतील, याच्या विरोधात सुद्धा बालेन शाह सातत्याने आवाज उठवताना दिसून येतात। त्यामुळे तिथल्या तरुणाईमध्ये त्यांच्याबद्दल एक चांगल्या प्रकारचं आकर्षण आपल्याला दिसून येतं। आणि यासोबतच त्यांनी ज्या पद्धतीने कारभारामध्ये शिस्त लावली, कडक शिस्तीचा एक शिरस्ता पाळण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे लोकांमध्ये सुद्धा त्यांची प्रतिमा अलीकडच्या काळामध्ये उंचावल्याचं दिसून येतं। आणि तरुण पिढीमध्ये ते फार लोकप्रिय असण्याचं अजून एक कारण म्हणजे ते सोशल मीडियामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सक्रिय असल्याचं दिसून येतं। अगदी 2023 मध्ये न्यूयॉर्क टाइम्स सारख्या एका दैनिकानं सुद्धा त्यांचा गौरव केलेला होता, कौतुक केलेलं होतं। तर टाइम्स मॅगझिननं त्यांचा जगातील जे काही 100 उदयोन्मुख नेते आहेत, उभरतं नेतृत्व ज्याला म्हणतो, अशामध्ये समावेश त्यांचा टाइम्स मॅगझिननं सुद्धा केलेला होता। अशा परिस्थितीमध्ये राजकारणामधला एक उगवता चेहरा म्हणून त्यांच्याकडे नेपाळमध्ये पाहिलं जातं। आणि महत्त्वाचं म्हणजे आता सध्याच्या आंदोलनामध्ये सुद्धा त्यांचा हस्तक्षेप आपण जर पाहिला तर आपल्याला एक लक्षात येतं की ते सरकारच्या विरोधात सातत्यानं आक्रमक भूमिका घेताना दिसून येतात। आता या भूमिकेबद्दल सुद्धा अनेक मतमतांतरं आहेत। मात्र सध्याचे जे काही पंतप्रधान आहेत KP शर्मा ओली, ज्यांनी काल राजीनामा दिला, यांचे ते विरोधक म्हणून प्रचलित आहेत। ते सातत्यानं सरकारच्या विरोधात भूमिका घेताना दिसून येतात। त्यामुळे या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती जी काही विटलेली जनता आहे, विशेषतः सोशल मीडियासारख्या गोष्टींवरती जो काही बॅन नेपाळी सरकारने लावला, त्यामुळे त्यांना या लोकांना किंवा इथल्या जेन झीला विशेषतः बालेन शाह हे कुठंतरी आशेचा किरण दिसत आहेत। आणि त्यामुळेच ते त्यांच्या पाठीमागं उभा राहताना दिसून येतात आणि असं म्हणतायत की आता या नेपाळची जबाबदारी बालेन शाह यांनी घ्यावी। दुसऱ्या बाजूला आपल्याला एक गोष्ट अशी लक्षात येते की बालेन शाह यांची जी काही एकंदरीत कारकीर्द आहे, याच्याबद्दल अनेक जे काही दुसरे विरोधी मतप्रवाह आहेत हे सुद्धा समजून घेणं आवश्यक असतं। ते म्हणजे त्यांचं व्यक्तिमत्व आकर्षक जरी असलं तरी लोक त्यांच्या कामातून फारसा प्रभाव अजून पडलेला नाही आणि अपेक्षित काम त्यांना उभं करता आलेलं नाही। आणि अलीकडच्या काळामधली त्यांची विधानं जर पाहिली तर ती अत्यंत आक्रमक असतात। ते मध्यंतरी एकदा असं म्हटलेले होते की इथल्या नेपाळच्या जे काही सिंह आहेत हे दरबारामध्ये आग लावतील, अशा प्रकारचे आक्रमक विधानं ते करतात। यामुळे तरुणाई त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना दिसते। आणि अशा प्रकारचे ज्यावेळी आक्रमक विधानं करून लोक आकर्षित होतात, त्यावेळी पुढे जाऊन कुठंतरी या लोकांना धोरणात्मक निर्णयांमध्ये अपयश येऊ शकतं आणि त्यांना एक शाश्वत नेतृत्व म्हणून पाहता येईल का, असा सुद्धा प्रश्न त्यांच्या विरोधी विचारसरणीचे जे लोक आहेत ते सुद्धा आता उपस्थित करताना दिसून येतात। तर मंडळी, नेपाळमधील सध्या अराजकतेची जी परिस्थिती दिसते, अशा परिस्थितीमध्ये बालेन शाह जे काठमांडूचे सध्या महापौर आहेत आणि जेन झी ज्यांच्याकडे अत्यंत आशेनं नेता म्हणून पाहते, ते येत्या काळामध्ये नेपाळचं नेतृत्व हातामध्ये घेऊ शकतील का आणि एक जबाबदार नेता म्हणून नेपाळला नवीन दिशा देतील का? तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। तसेच विशेष भारीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, विशेष भारीचं फेसबुक पेज, विशेष भारी FB फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।